शौर्य रणरागिणी न्यूज मुख्य संपादिका गायत्री लचके यांच्या संकल्पनेतून साकारला शौर्य अधीक्षिता एक्सलन्स अवॉर्ड 2026 कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान। नाशिक अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त शौर्य रणरागिणी न्यूज टीमतर्फे आयोजित शौर्य अधीक्षिता एक्सलन्स अवॉर्ड 2026 हा भव्य सन्मान सोहळा रिलायन्स ज्वेल्स कॅनडा कॉर्नर नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजनाने झाली। त्यानंतर सौ जयश्री देवते यांनी सुमधुर गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात करून दिली। तसेच त्यांच्या कन्यांनी प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित गीतावर आकर्षक नृत्य सादर केले। या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकत कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत प्राप्त करून दिली। प्रास्ताविकात शौर्य रणरागिणी न्यूजच्या संचालिका तथा मुख्य संपादिका सौ गायत्री लचके यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत उपस्थितांचे स्वागत केले। त्या म्हणाल्या, समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कार्यातून इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे। शौर्य रणरागिणी न्यूज भविष्यातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवत राहील। यानंतर रिलायन्स ज्वेल्सच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करत अशा प्रेरणादायी उपक्रमांचे कौतुक केले व महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती प्रणिता तुकाराम तपकिरे, प्रकल्प समन्वयक चाइल्ड हेल्पलाईन नाशिक, डॉक्टर वर्षा एस चिट्टीवाड, MS आयुर्वेद आणि श्रीमती स्मिता अहिरे, मिसेस इंडिया विनर 2024 उपस्थित होत्या। याचबरोबर वनमाला पाटील, आशा मोरे, एकता कदम, हरिभक्तपरायण संगीतामाई गुंजाळ, वृषालीताई तुपसाखरे, अर्चनाताई मानकर, शैला नेरकर, भारती बैरागी, वैशाली सपकाळ, मेघा शिंपी आणि मिनल कुलकर्णी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि दिग्गज महिलांनी विशेष उपस्थिती लावत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्रीमती प्रणिता तपकिरे यांनी बालक आणि महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यावरील उपाययोजना, कायदेशीर मदत आणि संरक्षण यंत्रणेबाबत माहिती दिली। महिलांनी व मुलांनी कोणत्याही अडचणीच्या वेळी योग्य यंत्रणेशी संपर्क साधून मदत घेण्याचे त्यांनी आवाहन केले। डॉक्टर वर्षा चिट्टीवाड यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले। महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। श्रीमती स्मिता अहिरे यांनी महिलांच्या व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, सादरीकरण, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर प्रभावी मार्गदर्शन केले। प्रत्येक महिलेमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश त्यांनी दिला। यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा शौर्य अधीक्षिता एक्सलन्स अवॉर्ड 2026 प्रदान करून गौरवण्यात आले। विशेष उपस्थिती लाभलेल्या मान्यवर महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वर्षा कोल्हे यांनी आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि सुंदर शब्दशैलीतून अत्यंत उत्कृष्टरित्या केले। त्यांच्या नेटक्या आणि प्रभावी निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाची रंगत अधिकच खुलली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिलायन्स ज्वेल्स कॅनडा कॉर्नर शाखेचे विशेष सहकार्य लाभले। तसेच श्री रामजीत महादुगुप्ता, मुख्य तपासी अधिकारी, अँटी पायरसी सेल, तसेच ॲडव्होकेट विना नागरे, कायदेशीर सल्लागार, शौर्य रणरागिणी न्यूज, धनश्री गायधनी, विशेष प्रतिनिधी सौ पूनम टापसे, उपसंपादिका आणि सौ उज्ज्वला चौधरी, उपसंपादिका यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। उपस्थित मान्यवर, पुरस्कार्थी व महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। स्नेहपूर्ण वातावरणात सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेत एकमेकांशी संवाद साधला। उपस्थित मान्यवर, पुरस्कार्थी आणि नागरिकांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले। या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी
आणि उपक्रमासाठी शौर्य रणरागिणी टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तर मी सगळ्या महिलांचे इथे स्वागत करते आपल्या या कार्यक्रमामध्ये. शौर्य अधीक्षिता एक्सलन्स अवॉर्डने तुम्ही सगळ्याजणी सन्मानित होणार आहात. थोड्याच वेळात इथे आलेली प्रत्येक महिला ही एक नसून पॅरलल 2000 अशी आहे, कारण ती स्वतःमध्ये एक वेगळंच विश्व जपलेलं आहे. तिने आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या महिलांमध्ये प्रत्येक महिला म्हणजे एक वकील आहेत, इंजिनियर आहेत, ज्योतिषाचार्य आहेत, अगदी छोट्या मोठ्या गोष्टींमधून पुढे येणाऱ्या महिला, फूड प्रोडक्ट्स ज्या बनवतात, स्वतः हाताने मॅन्युफॅक्चरिंग करतात त्या आहेत. आपल्या कोटक महिंद्राच्या सिनियर मॅनेजर स्वर्णा मॅडम आहेत. म्हणजे अशा खूप सगळ्या महिला इथे आहेत की त्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काम करण्यात स्वतःचं एक ध्येय त्यांनी जपलेलं आहे. नेतृत्व करतायत. नेतृत्व, दातृत्व अशा सगळ्या गोष्टींनी सर्व गुणसंपन्न अशा महिला या आपल्या कार्यक्रमात आहेत. हा कार्यक्रम घेण्याचं का सुचलं की अधिक महिना आहे. अधिक महिना म्हणजे काय असतो की अधिक कोणतीही गोष्ट ज्याच्यामध्ये प्लस असते, ज्याच्यामध्ये जास्तीचं काहीतरी असतं. या अधिक महिन्यामध्ये अशा काही महिला की ज्या स्वतःमध्ये अधिक काहीतरी गुण घेऊन आहेत, अशा महिलांचा सन्मान करावा असं वाटलं. म्हणून हा अधिक मासानिमित्त हा कार्यक्रम घेण्याचं मी निश्चित केलं आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला इतका सुंदर प्रतिसाद दिला. अगदी 33च नव्हे तर खूप सगळ्या महिला माझ्याकडे प्रस्तावासाठी आनंदित होत होत्या, उत्सुक होत होत्या आणि त्यांनी मला प्रस्ताव पाठवले होते. त्यामधून मी अशा काही सिलेक्टेड हिरे आपल्यामध्ये उपस्थित केले की ज्या खरंच एका त्यांच्या स्वतःच्या विश्वामध्ये एका विशिष्ट अशा उंचीवर पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आधी स्वतःसाठी खूप जोरदार टाळ्या वाजवा. विशेष आनंद वाटेल सांगायला की फक्त नाशिक मधल्याच महिला नाहीयेत, तर मुंबई, ठाणे, उल्हासनगर, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून आपल्या इथे महिला आलेल्या आहेत आणि त्या खरंच खूप छान काम करत आहेत. ठाण्यातून आपल्याकडे अँटी ब्युरो करप्शनच्या सुमनताई आलेल्या आहेत की त्या सुद्धा एक वेगळ्या गोष्टीसाठी प्रख्यात आहेत. म्हणजे आता असं होईल की ह्या माध्यमातून, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या जणी एकत्रित येणार. जसं म्हणतो की लवचिंबक असतं की ते लवचिंबक वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींना आपल्याकडे खेचण्याचं काम करतो. त्या पद्धतीने तुमच्यातलेच गुण हे तुमच्या वेगवेगळ्या महिलांपर्यंत पोहोचतील आणि त्या तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतील. आणि हाच उद्देश माझा आहे की ज्या 33 महिला मी इथे इन्व्हाइट केलेल्या आहेत त्यांनी एकमेकींच्या साह्याने, एकमेकींच्या मदतीने जो शिखर गाठले त्यापेक्षा पण वर जावं, ही माझी एक छोटीशी धडपड आणि त्याच उद्देशाने घेतलेला हा कार्यक्रम. शौर्य रणरागिणीबद्दल वेगळं सांगायला नको. शौर्य रणरागिणी न्यूज हे सगळ्यांना प्रचलित आहे, प्रख्यात आहे. त्यामुळे मी प्रस्तावना आपल्या न्यूज चॅनलच्या गोष्टीवर न घेता या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर घेतलेली आहे. जास्तीचा वेळ न घेता माझी प्रस्तावना मी ते संपवते. धन्यवाद. मी रामजीत महादेव गुप्ता, इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचा मुख्य तपासी अधिकारी. आज शौर्य रणरागिणी न्यूज यांच्यातर्फे गायत्री लचके मॅडम यांनी नाशिक येथे खूप सुंदर अधिक मासाच्या निमित्त साधून ज्या आपल्या नवदुर्गा आपण म्हणतो रणरागिणी यांचा जो सन्मान केलेला आहे, खरंच आज त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांच्या या अशा उपक्रमासाठी माझी कायम साथ राहील. मी मॅडम हे सांगतो, तुम्ही कधी हाक द्या, तुमच्या हाकेला मी धावत येईल. धन्यवाद सो मच.